आणि मग पाहिल्याच्या नंतर काकीने थोडंसं असं सांगितलं, जवळजवळ माझ्या मते 89 काळ असेल आणि 98ला बाबांनी देह ठेवला. 88-89चा आसपासचा तो काळ असेल. आणि काकीने एक विनंती केली बाबांना, बाबा म्हणजे तुमची पादवासना जुनी मंडळी कोणाला माहीत असेल नाही पण जुने महात्म्यांना माहीत असेल. सुतार काकींनी बाबांची पाठ घासणं देण्याची विनंती केली. बाबांनी परमिशन दिली नाही. बाबांनी परमिशन दिली नाही, पण काकींना हट्ट केला म्हणून बाबांनी तुमची पाठ घासून काकी ऐकायला तयार नाही. बाबांनी शेवटी म्हटले बरं ठीक आहे. काकींना समोर उभं केलं. तांब्या होता आंघोळ करायला, त्यावेळेला तांबे असायचे. बादलीतून पाणी भरून घेतलं, काकींच्या पायावर टाकलं, काकींचं दर्शन घेतलं आणि मग बाबा होते. एवढी सुद्धा बाबा कीर्तनाला सुद्धा परमिशन देत नव्हते. सहजासहजी म्हणायचे, भाऊ तुला कीर्तन करायचे हौस आहे ना, तुझ्या मोठ्या पाण्याचा पहिला प्रश्न सोडव, नोकरी कर, शेती कर, व्यवसाय कर, कामधंदा कर. नसं काही काम ना तर 500 रुपये रोजाने रस्त्याला खरी टाकायला महिन्याच्या हाताखाली जाय कामाला तिथं. आणि मग कीर्तनाला जाय, मग प्रवचन कीर्तन कर आणि जाताना जायचे आणि यायचे दोन्ही बाजूचे भाड्याचे पैसे संग घेऊन जाय, काहीतरी भेटेल याची अपेक्षा करू नका. हे बाबांचं ब्रीद होतं बरं का. बाबांचं ब्रीद होतं हे लक्षात ठेवा. आणि आज खऱ्या अर्थाने बाबांच्या आपण त्या बाबा ज्या वाटेने गेले, साधू संत ज्या वाटेने गेले, त्याच रस्त्याने तुम्हाला आम्हाला जायचंय, त्याच मार्गाने तुम्हाला आम्हाला जायचंय. एवढा सुद्धा आपला मार्ग या बाजूला त्या बाजूला होता काम नाही. साधू संत काय प्रमाणे मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत तेनेच पण ते चालू जाता मग न पडे गुंता कुठे काही. आणि ह्या मार्गाने तुम्हाला आम्हाला जायचंय म्हणून सांगत मी होतो की तुकोबारांना ज्या वेळेला तिथं मोटरला जाऊन पोहोचले आणि मग मात्र बाबाजी चैतन्यांची सुद्धा तुकोबारांवरती संपूर्ण कृपा झाली. मग हरिपाठात सगळं म्हटले, सगळं ऐकलं. त्या दिवशी काय होतं म्हणजे माघ शुद्ध दशमीचा दिवस होता, गुरुवार होता. माघ शुद्ध दशमी पाहुणे जे गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे तुकोबाराय सहज चालले होते, सापडले वाटे तिथंच गाठलं बाबाजी चैतन्यांनी. आणि मग मात्र तुकोबारांना सांगितलं, तुकोबारांना त्या नामाचा प्रसाद दिल्याच्या नंतर तुकोबारांना सांगितलं, तुकोबा अरे तुझ्या ज्या जीवनामधली जी चिंता होती ना, काही ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा धुवत असे, ती जी चिंता होती ना, आता मात्र चिंता करण्याची गरज नाही. लावून या हात पुरवायला सांगितली चिंता, आता तुकोबा चिंता करण्याची गरज नाही. आणि मग मात्र हे सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा परतीचा प्रवास होता. पण जात असताना तुकोबारांची परिस्थिती काही व्यवस्थित दिसत नव्हती. तुकोबाराय देहस्थितीवर राहिलेले नव्हते तुकोबाराय. आणि जात असताना मात्र तुकोबाराय कशी बशी पुन्हा देऊला जाऊन पोचले. विचार करण्यासाठी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांनी ओतूर मधून काय नेलं, ओतूर मधल्या लोकांना कानोकान खबर नाही. काय बोलतोय मी, बाबाजी चैतन्याने तुकोबारायांना मांडवी नदीच्या तीरावरती नेमकं काय दिलं, ओतूर मधल्या लोकांना कानोकान खबर नाही. आणि तुकोबाराय जे नाम जे तत्व बाबाजी चैतन्याने घेऊन ओतूरला याला देहूला गेले, देहूतल्याही लोकांना कानोकान खबर नाही. असं असणारं भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे, इतकं पॉवरफुल आहे, इतकं पॉवरफुल आहे. ते म्हणजे तुम्ही काही करा, काही करा. काय बोलले, काही करा, काहीही करा, किती पुण्य करा, कितीही पंक्ती घाला, कितीही अन्नदान करा, कितीही रक्तदान करा, अजून कोणकोणते दान असतील, अजून काही कोणकोणते सत्कर्म असतील, सगळं करा, सगळं करा. पण भगवंताचं नाम जर तुमच्याकडे नसेल, खऱ्या साधूची जीवनामध्ये भेट नसेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ जर नसेल,
तर मात्र पुन्हा वाटत असे स्वर्ग पण नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम, किती वेळा जन्म यावे किती व्हावे जे सगळं केलं तरी पुन्हा त्या राहण्यामध्ये तुम्ही आम्ही अडकणार हे 100% आहे. पण भगवंताचं नाम आहे ना ते तुम्हाला सोडवते, तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर काढते, पुन्हा जन्माला यायचंही नाही या स्थितीला तुम्हाला आम्हाला नेऊन ठेवते. म्हणजे काय करायचंय, संत महात्मे काय करतात ते अहंकार गेला आणि काय तुका म्हणे देव झाला. आता बघा हाच शब्दाचा डबल 2 ठिकाणी तुकोबारांनी वापरतात. इकडे म्हटले अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. इकडे म्हणतात अहंकारे नाडीला, तुका म्हणे वाया गेला. बघा काय शब्द आहे, अहंकारावर मुक्त करा, मुद्दाम करा. संत मानते तेच घालवता ते साधू काहीच करत नाही. संत लक्ष ठेवा, प्रक्रिया फार सोपी आहे. ज्ञान तुमच्याकडे उपलब्ध आहे. संत फक्त तुमचं जे अज्ञान आहे ते अज्ञान बाजूला करतात, ते ज्ञान उपलब्ध ते तुम्ही स्वयंसिद्धच आहात. देख मनुष्य जात सफळ स्वभावताच भजनशील, तुम्ही स्वभावताच तुमच्याकडे ते ज्ञान सिद्ध आहे अंतःकरणामध्ये. पण महात्मा फक्त बाजूला आवरण आलेलं बाजूला करतात. ते काय करतात, ते अज्ञान बाजूला करतात ते बसंत. आणि तिची प्रक्रिया सांगितली, भावाशी मन केले निर्गुण संतले आणि ते हे उभे केले. काय क्रिया केली साधू संत म्हणतात ते तुकोबारा म्हणतात ते हो नामरूपी रवीचा वापर केला. कशाचा, नामरूपी रवीचा वापर केला. भावयुक्त अंतःकरणामध्ये त्याचं घुसळण केलं आणि जे निर्गुण निराकार परब्रह्म होत ते सगुण साकार रूपात आलं आणि त्याला निर्विकेवरती उभा केला. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड कन्यरी प्रेमाची ती थोरी साठवण. तुकोबार आहे तुमच्या मताप्रमाणे पंढरपुरामध्ये जो भगवान परमात्मा उभा आहे विटेवरती तेवढाच देव आहे का, म्हटले नाही. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची ती थोरी साठवण आणि ती मात्र आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ती हृदयस्थानी ती साठवण करून ठेवली. आम्हाला या ब्रह्मांडामध्ये पंढरपुरी लक्षात ठेवा. आणि असं असणारं जे नाम आहे ना ते नाम काम करते. मग तुम्ही सगळ्या गोष्टी करा. आता मी जर म्हटलं आता बाबा इतकं फेड आहे, मी मग बोलून गेलो मास्तर काही हजर विद्यार्थ्याची हजेरी लागत नाही पहिला म्हणलं. आता इतकं फेड आलेत ना, चला जे 3 नद्या आहेत बाबा जेव्हा जे एकत्र होतात त्याला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला 3 नद्या एकत्र येतात. तिथं एका नदीमध्ये पाप जणी जातात. एका नदीमध्ये जर गंगेत जर आंघोळ केली, गोदावरीत केली, तापीत केली, नर्मदेत केली तर तिथं काय पाप होत नाही. तिथं आता विश्वास नाही राहिला. ते म्हणतात तिथं त्रिवेणी संगम आहे, तिथं असायला पाहिजे. आणि तिथे गेल्याच्या नंतर मात्र आपले पाप धुतले जातात. काय म्हणतोय, तिथं पाप धुतले जातात. धुतलं जातात पाप जातात. कोणाला अनुभव आहे का त्याचा, कोणाचे धुतले बरोबर. त्रिवेणी संगमामध्ये जाऊन आंघोळ केली, डुबकी मारली आणि तिथे तुमचे पाप धुवून गेले. असं आहे का कोणाला, कोणाचं करा बरं जरा. आम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही ना बाबा, किती आज्ञा नाही, किती आज्ञा नाही. अहो ज्ञानेश्वर महाराज किती अभ्यास केला तुमच्या आमच्यासाठी माहिती आहे तुम्हाला. हा ज्ञानेश्वरी किती आहे, वाचा ज्ञानेश्वरी 12वा अध्याय. संतांचनी अंग लगे पापाते जिनने गंगे तेने संत संगे चित्व कैसे. अरे असो संतांचनी अंग लगे पापाते जिनने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे. म्हणून असो जो ऐसा श्रीपाद बाबाचा करामदास, म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था गोवासा आणि जेने उल्लंघविल्या दिशा म्हणून. तीर्थ आणि त्या गंगा म्हणतात ते आमचं सुद्धा पाठक घालवण्यासाठी आम्हाला संतांच्या आश्रयाने राहावं लागतं. संतांच्या चरणामध्ये वरती पडून तुम्ही येतात ते आमच्या इतक्या मारायला. अहो काही करा, जर तुमचं नामावरती चित्त नसेल तर तुम्ही कुठेही काही करा, कुठेही सदमावरती जा, मात्र फरक पडणार नाही. अभंगाच्या पहिल्याच चरणात
शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला ते चिंतन करायचंय आणि म्हणून त्याच्यासाठी आत्तापासून अट्टहास आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणताल का मग ते काय आता काय आपलं परमार्थाचं वय का, आता तर आपले खाय प्यायचे दिवस आहे. काही लोक म्हणतात ते बरं का, एवढे लोक काय तुमचं खाय प्यायचं माझ्या मूडमध्ये मस्ती करायचे दिवस तुमचे काय चाललंय परमार्थाचे सगळे कीर्तन प्रवचन इकडची करणा भाग्यवंत. म्हातारपणी काय शक्ती आहे, म्हातारपणी परमार्थ होणार आहे वय असं वाटतंय तुम्हाला होईल म्हणून आत्ता लगेच. म्हणून त्यांना तुका म्हणे संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी, परमार्थाची तातडी करायची, घाई करायची आहे का तर पाठीमागं मानगुट्यावर का टपून बसेल ना गाला घालायला. तुमच्या आमच्या मानगुट्यावर का टपून बसेल कधी घाला घाले सांगता येत नाही. आला ती पोटपुनिया दासी कवन्यारे खाया घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया. सावध होय बापा काळ लागला रे मापा, घडी घडी काळ वाटे याचे पाहे. अजून किती आहे अवकाश, प्रत्येक क्षणाला आयुष्याचं गणित करण्यासाठी काळ पाठीमागे टपून बसलाय. कधी घालाघाली सांगता येत नाही म्हणून त्याच्या अगोदर सावध व्हायचंय. काय करायचं अगोदर काळ घाला घालायच्या अगोदर सावध व्हायचंय. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. अगोदर देवाला कैवारी करायचंय आणि ते चिंतन करत असताना करत 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 तुका म्हणे गंगा सागर संगमी
अवघ्या झाल्या उर्मी एकमय, जशी नदी वाहत 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 सागराला जाऊन मिळते, ज्या वेळेला नदी सागरामध्ये ज्या वेळेला एकरूप होते, एकमय होते, त्यावेळेला बाबा तुम्ही ठरवलं तरी सागरातून नदी वेगळी करू शकतात का? कुमारा त्याच पद्धतीने गेले, देव पहावयाशी गेलो, येथे देवची होऊन गेलो, तुम्ही ही तेच प्रक्रिया सेम आजही या घडीला प्राप्त करू शकता. काय बदल झालेला नाही, सगळं जशाच्या तसंच आहे, सगळं जशाच्या तसं आहे. आपल्याला आपलं मरण आता खऱ्या अर्थाने बाद करायचंय, या शरीराने पुढच्या येणाऱ्या शरीराचा काटा काढायचा आहे. बाबा काय बोललो मी? नाही तर 12 वाटे बघा, तैसे येणे शरीरे शरीरा येणे सरे, आणि किंबहुना येरझार चिरा पडो. या शरीराने पुढच्या येणाऱ्या शरीराचा काटा काढायचा आहे. म्हणजे काय करायचंय? तुका म्हणजे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या एकमय. आपल्याला भगवंतामध्ये एकरूप होऊन जायचंय, एकमय होऊन जायचंय. एकदा का तुम्ही भगवंतामध्ये एकरूप नामस्मरण करता 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 एकरूप झाले झाले का आता पुन्हा मरण नाही. मरण नाही याचा अर्थ जन्म नाही आला म्हणजे मरण विषय समजलेला आहे. बीज हा पुष्कळ घेऊन जातो. आता कसं आहे तुम्हाला मी सांगतो बघा. आता महिला मंडळ तुम्ही जाणं बोलायचं बोला, तुम्ही बोलल्यापासून कीर्तन आपलं सार्थकीच झालं समजायचं, घाबरायचं अजिबात नाही. आपल्याकडे वेळ आता हातामध्ये कमी, तुम्हाला मी प्रश्न विचारतो. आता हसता खेळता आपलं कीर्तन आहे, मला हे सांगा आणि बोला तुम्ही. तुमच्या घरामध्ये किचन आहे ना? किचन सगळ्याकडे आहे ना? किचन घराला आहे ना? हां, तर त्या किचनमध्ये एका डब्यामध्ये शेंगदाणे आहे का? शेंगदाणे आहे का? बोला की. एका डब्यामध्ये शेंगदाणे आहे का? हां, आहे ना? हां, मग आता ते शेंगदाणे जिवंत आहेत का मेलेले? बोल मला ऐकून आहे ना, माझी भाषा कळती आहे. शेंगदाणे बापू तुम्ही थांबावं, त्यांना जेवढं नसतं होय. शेंगदाणे जिवंत आहे का मेलेले? हा, जिवंत नक्की? बरं, जिवंत आहे. शेंगदाणे जिवंतच आहे, बरोबर उत्तर दिलं. आता मला सांगा, ते शेंगदाण्याला जर मारायचं ठरलं तर काय करावं लागतं? होय, त्या ताईने उत्तर दिलं पहा, एवढीच प्रक्रिया आहे. शेंगदाण्याला भाजायचंय, शेंगदाणे भाजायच्या नंतर जमिनी टाकल्या उगवते, बस एवढीच प्रक्रिया. याच्यासाठी अट्टहास आहे, बीज भाजून केलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही, या स्थितीला तुम्हाला आम्हाला जाऊन पोहोचायचंय. आणि ती क्रिया कोण करते? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, आणि मग राम नामे उपजे आवडीने सुख घडोघडी वाढू लागे. संत महात्मे ते काय करतात? ते वासनारूपी राक्षस जाळत नाही, ते बीजा सकट त्याचा नाश करतात. संत चरण रज लागता नाहीतर सगळेच्या सगळे आपण जर विषयामध्ये अडकलोत ना, मग काय खरं नाही. विषय सुखामध्ये जर इथं अडकलोत ना, म्हणून सावध व्हा, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठोर, यमाचे किंकर बहुचाल. सप्तभूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभ बाही कवटाळविती. एवढे हाल अपेक्षा आहे बरं का तिथं वरती गेल्याच्या नंतर. म्हणून सावध राहा. आपल्याला हे काय करायचंय, हे करायचंय, विषय सुखामध्ये माणूस इतका पटकन ओढला जातो. चांगला विषय माणसाला गोड लागत नाही. जसं पाणी जर इथं टाकलं तर त्याचा स्वभाव आहे, त्याचा गुणधर्म आहे. जिकडं खाली बाजू आहे, म्हणजे जिकडं आपण त्याला काय म्हणतो उतार आहे, त्या बाजूला पाणी पळतंय. तसं मन जर तुमच्या मनाने जर हे मनाला तुम्ही मोकळं केलं ना, त्या विषयांकडे जास्त पटकन पळतंय. त्याला चांगला विषय लवकर गोड लागत नाही. विषयांचा परिपालू गोड परमात्मा लागे कडू. विषय के फंदों में बांधा गया तू, संत तो भूल गया तू. विषय के फंदे से बांधा
हा जो वासनारूपी राक्षस आहे ना, हा इतका कठीण आहे. तुम्ही जर स्वर्गातलं जर थोडासा आपण जर विचार केला, हजारोनी अशा अप्सरा आहेत बाबा स्वर्गामध्ये. काय बोलतो मी? हजारोनी अशा अप्सरा आहेत स्वर्गामध्ये, तर आपण अशा अप्सरा कधी बघितल्या सुद्धा नसतील या मृत्यू लोकांमध्ये. इतक्या मनमोहक अशा अप्सरा एका चढी एक, आणि त्या अप्सरांचा स्वामी देवराजेंद्र स्वर्गात. बरोबर ना? बरोबर आहे ना? कोण आहे त्यांचा स्वामी? देवराजेंद्र. एवढ्या एका चढी एक अप्सरा इंद्र त्यांचा स्वामी, त्या इंद्राच्या दासी आहे. एवढं सगळं असताना सुद्धा त्या देवराज इंद्राची वाकडी नजर कोणाकडे जाते? गौतम ऋषींची पत्नी कोण? गेली ना वाकडी नजर? गेली ना? इंद्राला सुद्धा तुम्हाला विषय एवढा असताना सुद्धा विषय आवडता नाही आला. विचार करा. हा, एवढं सोपं नाहीये. म्हणून सांगतो, विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. म्हणजे असं आपण घाबरलो पाहिजे, मला कळायला पाहिजे ना. म्हणून हा कीर्तन प्रवचनाची योजना याच्यासाठी जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे. लोकांना शहाणे करून सोडायचं नाही, येडे करून सोडायचं. शहाणा करून सोडायचे, सत्य परिस्थिती तुमच्या समोर ठेवायची, आणि मग मात्र अरे हा आपण याच्यासाठी आलेलो आहे, मनुष्य जन्म आपल्याला याच्यासाठी मिळणार आहे. अहो पोरं बाळा तर सगळ्यांनाच होतं. ते पशु पक्ष्यांना, प्राणी त्यांनाही होतं. ते घरदार तर तेही बांधतात ते ना. पशु पक्षी नाही घरदार बांधत. मुलं बाळांना ते जन्म देत नाही. मग त्यांच्यापेक्षा आपण वेगळं काय करतो? काय त्यांच्यातून आपल्यामध्ये बदल काय? म्हटले काय नाही, बाकीचे सगळे आडवे आहेत, आणि तो योग आपण उभा आहे. आता हा बदल आहे. लोक कीर्तनकार सांगतात ना, बाकीच्या सगळ्या येऊन आडवे आहेत, माणसाची उभं आहे. मग त्याचं काय करायचं? आपण उभं आहे तर काय करायचं? काय करायचं? काय दिलं तुम्हाला? आम्हाला दोन गोष्टी भगवंतांनी वेगळ्या दिल्या. यशना दिले, पहिली दिली बुद्धी, आणि दुसरा दिला विवेक. त्या बुद्धीचा वापर करा, विवेकाचा वापर करा. कशासाठी आलोय ते लक्षात ठेवायचं. करायचं काय?
माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे येतो सुखाची मांडणी एकदा मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तिथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी तिथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी कोण सोडत तुम्हाला हे काम कोणीच करू शकत नाही या जन्ममरणाच्या हातगाडग्यातून तडाख्यातून कोणीच सोडू शकत नाही इंद्रही नाही चंद्रही नाही ब्रह्मदेव नाही असं कोणत्याच देवामध्ये सामर्थ्य नाहीये जे तुम्हाला या जन्म मरणाच्या तडाख्यातून सोडू शकेल इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणीच केली तिना ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग येतो सद्गुरु वाचोनी संस्कारी तारक आपण वापीला घेतला वाटतो ना नशेची निष्ठंक इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी केली तिना त्याचा शेवटचं चरण ज्ञान देव म्हणे श्री गुरुचा मी दास अरे माझ्या श्रीगुरूंनी एवढं सामर्थ्य माझ्या सद्गुरूमध्ये इथे माझ्या सद्गुरू घेऊन झाला मला हा भवरूपी सागर करून नेलं ज्ञान देव म्हणे तरलो आता उतरलो गुरु हे तुमच्या कृपेशिवाय काही शक्य नाही काहीच नाही संतांच्या कृपेशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही लक्षात ठेवा आणि ते जे असणारं भगवंताचं नाम आहे त्यांनी काय सांगितलं माहिती का नामाशी विन्मुख तो कीर्तनकार नाही तो प्रवचनकार नाही तो गायक नाही तो वादक नाही ते महिला नाही ते पुरुष नाही कुणीही असू द्या नामाशी ज्याच्या तुम्ही भगवंताच्या नामाला सगळं असेल जर नामाला जर विन्मुख असाल तर काय सांगितलंय आपण माझ्या दुसऱ्या चरणामध्ये नामाची विन्मुख